नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयाचा जो तिसरा पाठ आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 6वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 6वी असा मेसेज करा। मी इयत्ता 6वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। इथे पहिला प्रश्न आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू। आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। तर क गटामध्ये पहिला आपल्याला दिलेला आहे उभयचर। मग ख गटामध्ये योग्य पर्याय कोणता असणार आहे, तर इथे बेडूक हा उभयचर प्राणी आहे, म्हणून आपण इथे लिहायचं बेडूक। त्यानंतर पृष्ठवंशीय, मग इथे माकड हा पृष्ठवंशीय प्राणी आहे, म्हणून आपण दुसऱ्याचं उत्तर लिहायचं आहे माकड। आणि सर्वात शेवटी आपल्याला खवले असणारा असा शब्द दिलेला आहे, मग असा प्राणी कोणता आहे, तो आहे साप, म्हणून इथे तिसरं उत्तर आहे साप। त्यानंतर आता पुढे प्रश्न क्रमांक 2, आमच्यातला वेगळा कोण। आपल्याला काही सजीवांची गट दिलेली आहेत, त्यापैकी वेगळा जो सजीव आहे तो आपण ओळखून लिहायचा आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला दिलेला आहे बुरशी, भूछत्र, शेवंती आणि स्पायरोगायरा। तर यापैकी शेवंती हा एकमेव फुलझाड आहे, म्हणून आपण इथे शेवंती असं उत्तर लिहून घ्यायचं। त्यानंतर पुढे आंबा, वड, ताड, हरभरा। यापैकी ताड हा वेगळा वृक्ष आहे, म्हणून आपण त्याचं उत्तर लिहायचे ताड। पुढे द्राक्ष, संत्रे, लिंबू, जास्वंद। तर बघा ही सर्व फळझाडे आहेत आणि जास्वंद हे फुलझाड आहे, त्यामुळे फुलझाड हे एकमेव असल्याने ते वेगळं आहे, तर आपण इथे लिहिलं जास्वंद। त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी। तर या चारपैकी वड हा मोठा वाढणारा वृक्ष आहे, म्हणून आपण इथे वड हा वेगळा शब्द लिहायचा आहे। पुढे पेरू, मुळा, गाजर, बीट। तर यापैकी मुळा, गाजर आणि बीट हे जमिनीखाली वाढणारे आहेत, मात्र पेरू हा वृक्ष जमिनीच्या वर असणारा आहे, त्यामुळे आपण इथे पेरू असा गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे। त्यानंतर पुढे हरिण, मासा, मानव, कृमी। तर यापैकी मासा हा जलचर आहे, म्हणून आपण इथे मासा असं उत्तर लिहिलं। आता पुढे प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3ला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा इथे आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे, सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती। तर सर्वात अगोदर आपण टेबल तयार करून घेतलं, एका कॉलममध्ये सपुष्प वनस्पती लिहिलं, दुसऱ्या कॉलममध्ये अपुष्प वनस्पती लिहिलं। आता पहिला फरक असा की सपुष्प वनस्पतींना फुले येतात, अपुष्प वनस्पतींना फुले येत नाहीत। त्यानंतर दुसरा फरक, सपुष्प वनस्पतींना फळे येतात, अपुष्प वनस्पतींना फळे येत नाहीत। त्यानंतर फरक क्रमांक 3, सपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव असतात, अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव असतातच असे नाही। फरक क्रमांक 4, सपुष्प वनस्पती जास्त विकसित असतात, अपुष्प वनस्पती विकसित नसतात। त्यानंतर उदाहरण लिहायचे आपण, तर सपुष्प वनस्पतीमध्ये आपण आंबा, गुलमोहर असे उदाहरण लिहू शकतो आणि अपुष्प वनस्पतीमध्ये शैवाल, कवके असं उदाहरण लिहू शकतो। चला पहिला फरक झाला, आता पुढे जाऊयात। तर इथे आपल्याला वृक्ष आणि झुडूप यामधील फरक स्पष्ट करायचा आहे। तर पुन्हा इथे आपण टेबल तयार करून घ्यायचं, पहिल्या कॉलमला वृक्ष लिहायचं, दुसऱ्या कॉलमला आपण झुडूप लिहायचं आणि पहिला आपण फरक लिहूयात, वृक्ष उंच वाढतात, झुडूप जमिनीलगत वाढतात। दुसरा फरक लिहायचा, वृक्ष आकाराने मोठे असतात, झुडुपे आकाराने लहान आणि कमी उंचीची असतात। त्यानंतर तिसरा फरक, वृक्ष हे बहुवार्षिक असतात, झुडुपे काही महिने ते 2 वर्ष जगतात। आणि उदाहरण लिहायचं आहे, आंबा, वड ही वृक्षाचं उदाहरण झालं आणि झुडूपमध्ये उदाहरण लिहायचं आहे घाणेरी। चला इतकं झालं, आता पुढे जाऊयात। तर पुढील फरक आहे पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी। पुन्हा आपण टेबल तयार केलं, 2 कॉलम तयार केले। पहिला फरक लिहायचा, पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो, अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो। दुसरा फरक लिहायचा, पृष्ठवंशीय प्राणी अधिक विकसित असतात,
अपृष्ठवंशीय प्राणी अधिक विकसित नसतात. उदाहरण लिहायचं आहे साप, मासा, मानव हे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आपण लिहिलं. तर अपृष्ठीय प्राण्यांमध्ये उदाहरण लिहायचं आहे झुरळ, गांडूळ, गोगलगाय. पुढे जाऊयात आता. आता इथे प्रश्न क्रमांक 4, सत्य की असत्य ओळखा. पहिलं विधान आहे गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. तर हे विधान असत्य आहे, म्हणून आपण इथे लिहिलं असत्य. त्यानंतर पुढील विधान पाहूयात, उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात. हे विधान देखील असत्य आहे, कारण की इथे आपल्याला हवा आणि पाणी असं सांगितलेलं आहे. मात्र उभयचर प्राण्यांसाठी आपण काय शिकलेलो आहोत, तर उभयचर प्राणी हे जमिनीवर देखील राहू शकतात आणि पाण्यात देखील राहू शकतात. त्यामुळे हे दिलेलं विधान असत्य आहे. आता पुढे जाऊयात. पुढील विधान दिलेले आहे पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते. तर हे विधान सत्य आहे. त्यानंतर पुढील विधान दिलेलं आहे अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे. तर हे विधान असत्य आहे, कारण की अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे, म्हणून आपण इथे उत्तर लिहायचं हे असत्य. प्रश्न क्रमांक 5, 2 नावे लिहा. सर्वात अगोदर आपल्याला सपुष्प वनस्पती विचारलेला आहे. मग इथे आपण 2 नावं लिहायची. आंबा, जास्वंद यांना फुलं येतात, म्हणून हे सपुष्प वनस्पती आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे अपुष्प वनस्पती. मग इथे उत्तर लिहायचा शेवाळ, कबके. चला पुढे जाऊयात. वृक्ष, आपल्याला कोणतेही 2 वृक्ष लिहायचे आहेत. तर इथे लिहूयात आंबा, साग. त्यानंतर झुडूप, तर झुडूपमध्ये आपण लिहूयात कण्हेर आणि घाणेरी. इतकं झालं. आता पुढे वेल, कोणतीही 2 वेल लिहायचे आहेत, कलिंगड आणि द्राक्ष. तर बघा कलिंगडाचा देखील वेल असतो आणि द्राक्षाचा देखील वेल असतो. वार्षिक वनस्पती, तर यामध्ये आपण लिहू शकतो ज्वारी आणि सूर्यफूल. पुढे द्विवार्षिक वनस्पती गाजर, बीट. बहुवार्षिक वनस्पती आंबा, गुलमोहर. तर अशा पद्धतीने आपण 2-2 नावं लिहिलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 6, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आणि पहिला जो उपप्रश्न दिलेला आहे वनस्पतीचे अवयव कोणते. तर इथे लिहायचं आहे मूळ, खोड, पाने, फूल आणि फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत. त्यानंतर पुढील उपप्रश्न पाहूयात, मुळांची कार्ये कोणती. तर इथे आपण लिहायचं आहे वनस्पतींना आधार देणे, वनस्पतीला आवश्यक असणारी पोषक तत्वे आणि पाणी मुळाच्या सहाय्याने शोषले जाते. पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन केले जाते. मुळे माती घट्ट धरून ठेवतात. काही प्रकारची मुळे अन्नसाठा करतात. तर ही सर्व मुळांची कार्य आहेत. पुढे जाऊयात. सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे. तर इथे आपण उत्तर लिहायचं पृथ्वीवर ठिकठिकाणी भिन्न भौगोलिक परिस्थिती आहे. या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सहज ओळखण्यासाठी सजीवांचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात. मग आपण इथे लिहायचं आहे सजीवांचे वर्गीकरण करीत असताना पुढील निकष विचारात घेतले जातात. पहिला जो निकष आहे तो आहे सजीवांची रचना. त्यानंतर निरनिराळे अवयव, परस्परांतील साम्य आणि भेद, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अधिवास. तर या सर्व निकषांनुसार सजीवांचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर आता पुढे जाऊयात. वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा. तर इथे लिहून घ्यायचं आहे वेली वाढण्यासाठी आधाराची मदत घेतात. वेलीचे खोड अतिशय नाजूक, लवचिक आणि मऊ हिरवे असते. काही वेली या जमिनीवर पसरतात. काकडीसारख्या वेलींना स्प्रिंगसारखे धागे असतात, त्यांच्या सहाय्याने त्या आधार घेतात. तर हे झालं वेलींची वैशिष्ट्ये. आता पुढे रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या. इथे लिहायचं आहे रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांच्या खोडांची उंची ही वृक्ष व झुडुपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. रोपटी काही महिने ते 2 वर्ष जगतात. उदाहरणार्थ सदाफुली. तर हे झाली रोपट्यांची वैशिष्ट्ये. आता पुढे जाऊयात आपण.
प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल? मग इथे लिहायचं आहे, प्राण्यांचे वर्गीकरण करताना खालील निकषांच्या आधारे केले जाते. पृष्ठवंशीय की अपृष्ठवंशीय प्राणी, एकपेशीय प्राणी आहे की बहुपेशीय प्राणी, भूचर, जलचर की उभयचर प्राणी आहेत, त्यांचा अधिवास, त्यांच्या प्रजननाची पद्धत इत्यादी. त्यानंतर पुढे आपण लिहायचं आहे, वनस्पतींचे वर्गीकरण करताना खालील निकषांच्या आधारे केले जाते. वार्षिक वनस्पती, बहुवार्षिक वनस्पती, द्विवार्षिक वनस्पती, उंची, आकार, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती इत्यादी. इतकं झाल्यानंतर आता पुढे जाऊयात. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते. काही प्राण्यांच्या शरीरावर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खवले असतात. काही प्राणी त्यांच्या वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात. काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात. उदाहरणार्थ नखे, शिंगे, तीक्ष्ण दात इत्यादी. चला, इतकं झालं. आता पुढील प्रश्न, आकृत्या काढा. वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पाने हे भाग दाखवा. तर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला जी आकृती दिली आहे तीच आकृती आपण काढायची आहे आणि त्याच्या सर्व भागांना आपण नावं द्यायची, जसे की पाने, फळे, मूळ, खोड, फुले. तर या पद्धतीने आपण ती आकृती काढून त्या आकृतीला नावं द्यायची आहेत. तर हा होता आपला 7वा प्रश्न आणि या 7व्या प्रश्नासोबतच आपला पाठ 3चा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय इथे कंप्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओखाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला इयत्ता 6वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 6वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.